छत्रपती संभाजीनगर विधान परिषद निवडणुकीमध्ये अब्दुल सत्तारांच्या बंडखोरीनंतर ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक। सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाट आणि पदाधिकाऱ्यांसोबत 3.5 तास चर्चा। युती धर्म पाळा, शिंदेंचा सत्तारांना सल्ला। 4 जूनपर्यंत तोडगा निघेल, अब्दुल सत्तारांच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। तर फडणवीसांसोबत चर्चा करून निर्णय घेणार, सत्तारांचं वक्तव्य। दरम्यान उद्या विधान परिषदेसाठी अर्ज मागे घेण्याची तारीख। कोकणातील विधान परिषदेच्या निवडणुकीतील महायुतीची बंडखोरी शमली, जुईली दळवी। कोकणातून उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची सूत्रांची माहिती। उदय सामंतांच्या नेतृत्वामध्ये बैठकीनंतर निर्णय झाल्याचीही सूत्रांची माहिती। विधान परिषदेच्या 3 जागांवरील बंडखोरी मिटवण्यामध्ये महायुतीला यश। छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि रायगडमधील बंडखोरांची महायुतीच्या नेत्यांकडून नाराजी दूर। विधान परिषदेतील बंडखोरी रोखण्यासाठी उदय सामंत नाशिकमध्ये पोहोचले। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेंसह 8 जणांचे अर्ज दाखल। उद्या अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्यानं सामंतांच्या दौऱ्याला महत्त्व। विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवरती आज महायुतीची पत्रकार परिषद। रवींद्र चव्हाण, सुनील तटकरे, उदय सामंतांची संयुक्त पत्रकार परिषद। दुपारी 12 वाजता महायुतीची पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती आहे। सोलापूर विधान परिषदेत काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद। काँग्रेसचे सूचक नागेश भोसले यांची सही बोगस असल्याचं निष्पन्न झाल्यानं अर्ज बाद ठरवण्यात आला। तर भाजपनं काँग्रेसच्या सूचकाचं अपहरण केलं, बहुमत असतानाही का घाबरतंय, प्रणिती शिंदेंचा आरोप। अमरावतीचे अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरी यांचा उमेदवारी अर्ज हा बाद ठरवण्यात आलेला आहे। काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख यांनी बाजोरी यांचा अर्जावरती आक्षेप घेतला। बाजोरी यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेल्या संपत्तीच्या माहितीत तफावत असल्याचा आरोप आहे। अमरावतीमध्ये बाजोरी या पिता पुत्रावरती गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। शासकीय कामात अडथळा आणल्याचा बाजोरिया यांच्यावरती आरोप आहे। बाजोरिया पिता पुत्रांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गोंधळ घातला होता। विधान परिषदेसाठी यवतमाळमध्ये भाजप बंडखोर नितीन भुतडा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नितीन भुतडा उमेदवारी संदर्भात पुढील निर्णय घेणार आहेत। विधान परिषद निवडणुकीनिमित्त संजय राऊत नाशिक दौऱ्यावरती। संजय राऊत नगरसेवकांची बैठक घेण्याची शक्यता आहे। मवियाकडून एकाही उमेदवारांना विधान परिषदेसाठी अर्ज भरलेला नाहीये। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। 56 लाख शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर घोषणा होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। राज्य मंत्रिमंडळाने कर्जमुक्ती योजनेस मंजुरी दिल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा। या योजनेमध्ये कर्जमुक्ती, वन टाइम सेटलमेंट आणि प्रोत्साहनपर अनुदानाचा समावेश। जमीन धारणेचा देखील कोणताही निकष नसून पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। कर्जमुक्ती योजनेमध्ये राजकीय पदाधिकारी, सरकारी कर्मचारी आणि 25,000 रुपयांपेक्षा अधिक वेतन असलेले कर्मचारी पात्र नसणार आहेत। योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे। भाजप महायुती सरकारची कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी दिलासा आहे की आणखी एक निवडणूकपूर्व जुमला? सरकारची पद्धतच घोषणा मोठी आणि लाभार्थी कमी। शेतकरी कर्जमाफी योजनेवरून हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। तर विविध अटी शर्ती लावून लाखो शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा डाव तर नाही ना, सपकाळांकडून संशय व्यक्त। आम्ही कोणतीही ओरडीबाजी न करता कर्जमुक्ती दिली होती। यावेळेस कर्जमाफी शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचेल एवढीच अपेक्षा आहे। आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका। मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेच्या दुरवस्थेला जबाबदार कोण आहे? मंत्री बावनकुळेंचा नागपूर अमरावतीतील आरोग्य अधिकाऱ्यांना संतप्त सवाल। प्रलंबित प्रश्नांवरती तातडीने कार्यवाही करा, मंत्री बावनकुळेंचे निर्देश। वडार समाजासाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय। वडार समाजातील बेघर कुटुंबियांसाठी घरकुल योजनेच्या निधीमध्ये वाढ करणार। ओबीसी मंत्री अतुल सावेंकडून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश। राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी 6,429 कोटींची तरतूद। ग्रोथ कॉरिडॉर मधील रस्त्यांना प्राधान्य देणार। 3,500 किमी लांबीचे रस्ते आणि पुलांचं काम होणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आज नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्रात सरकार विरोधात आंदोलन। महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी विरोधात मोर्चाचं आयोजन। सुप्रिया सुळे, रोहित पवार, शशिकांत शिंदे, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे देखील आंदोलनामध्ये सहभागी होणार।
कर्नाटकमध्ये डीके शिवकुमार आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। बंगळुरूतील लोक भवन परिसरामध्ये 4 वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। कर्नाटक मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांसह 34 सदस्यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे। लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी। पंकजा मुंडे सकाळी 11 वाजता गोपीनाथ गडावरती अभिवादन करणार। मोदींच्या आवाहनानुसार कोणतेही भव्य कार्यक्रम आयोजित करू नका, पंकजा मुंडे यांचं आवाहन। रेवती सोढे आणि सारंग लखानी यांचं नागपूरमध्ये होणार लग्नाचं रिसेप्शन हे पुढे ढकलण्यात आलं। पंतप्रधान मोदींच्या बचतीच्या आवाहनानंतर लग्नाचं रिसेप्शन पुढे ढकलण्याचा निर्णय। माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या नावाने फसवणूक। कथित खासदार कोट्यातील घर देण्याच्या नावाखाली 6 जणांची 1,12 लाखांना फसवणूक। डोंगरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवा, धर्मराव बाबा आत्राम यांची मागणी। तर 40 वर्षाच्या दारूबंदीने गडचिरोलीमध्ये काहीही साध्य झालेलं नाही। दारूबंदी उठवण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार, आत्राम यांची प्रतिक्रिया। गोपाळगड किल्ल्यासंदर्भात 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश। मंत्री आशिष शेलार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश। गोपाळगड किल्ल्याच्या मालकी आणि संवर्धनासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश। गोपाळगडावरती मालकीचा दावा करणाऱ्या अय्याज मणियार यांचा माफीनामा। पर्यटकांसोबतच्या वादानंतर गोपाळगडाच्या मालकीच्या दाव्याची चर्चा। भावनिक अवस्थेत केलेलं वक्तव्य अयोग्य होतं, अय्याज मणियार यांचं वक्तव्य। मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार। मंत्रिमंडळामध्ये विदर्भाला सुनेत्रा पवार संधी देतील। धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडून मंत्रिपदाची इच्छा व्यक्त। शक्तीपीठच्या विरोधात रोहित पवार रस्त्यावर उतरले। माढ्याचे आमदार खासदार कुठे लपून बसलेत? शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते संजय पाटील घाटणेकर यांचा स्वपक्षातील आमदार आणि खासदारांवर निशाणा। अरबी समुद्रामध्ये पावसाच्या ढगांची दाटी। मान्सून केरळच्या उंबरठ्यावर। पुढील 48 तास महत्त्वाचे। 8 ते 10 दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या सीमेवर पोहोचण्याचा अंदाज। जोरदार पावसामुळे अंधेरी सभेमध्ये पाणी साचलं। मान्सूनपूर्व पावसानेच पाणी साचल्यानं नालेसफाईच्या कामांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित। अंधेरी सभे परिसरात नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढण्याची वेळ। दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि गोरेगाव परिसरामध्ये सकाळीच पावसाची हजेरी। माहीम, माटुंगा, दादर परिसरात देखील पाऊस। रत्नागिरी तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी। मेघगर्जनेसह जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पावसाच्या सरी। उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा गारवा, तर पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण। पालघरमध्ये पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांची गैरसोय। तासभरानंतर वीज पुरवठा हा पूर्ववत करण्यात आला। पावसानं हजेरी लावल्यानं वातावरणामध्ये मात्र काही वेळ गारवा होता। मुंबई अग्निशमन दलातील जवानांच्या अपघाती मृत्यू विमा संरक्षण रकमेमध्ये वाढ करावी। विम्याची रक्कम 1 कोटी रुपये करण्यात यावी। ठाकरेंच्या शिवसेनेची पालिका आयुक्तांकडे मागणी। वेस्टर्न एक्सप्रेस वेवरती 4 चाकी गाडीचा आणि बसचा भीषण अपघात। पावसामुळे अनेक गाड्या स्लिप झाल्यानं भीषण अपघात। कोणतीही सुदैवानं जीवितहानी नाही। बीडच्या माजलगाव शहरातील 3 नामांकित स्वीट मार्टवरती एफडीएची कारवाई। रसायनांचा वापर करून पेढे तयार केले जात असल्याची तक्रार आहे। एफडीएनं पेढे आणि खाद्यतेलाचे नमुने ताब्यात घेतले। अकोल्यामध्ये एफडीएकडून भेसळयुक्त तुपाचा साठा जप्त। बाळापूर रस्त्यावरील नवीन किराणा संकुलातील गुरुकृपा सेल्स दुकानाची तपासणी। भेसळीचा संशय आल्यानं सुमारे 140 लिटर तूप जप्त। पुण्याच्या दौंड तालुक्यातील काही गुऱ्हाळांवरती एफडीएची कारवाई। गुळामध्ये साखर मिक्स केल्याचं समोर। 20 टन साखर आणि 16 टन गुळ जप्त। 4 गुऱ्हाळांवर कारवाई। राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडमध्ये वाहतुकीत बदल। 5 आणि 6 जूनला मुंबई गोवा महामार्गावरील वाकण फाटा नागोठणे ते कशेडी घाट मार्गावरती अवजड वाहतूक बंद। माणगाव ते किल्ले रायगड दरम्यानच्या काही मार्गावरती जड अवजड वाहनांना बंदी असेल। नागपूरच्या नवीन विधान भवनासाठी अद्याप निविदा प्रक्रिया सुरू नाही। नवीन विधान भवनाचं काम हिवाळी अधिवेशनानंतरच सुरू होण्याची शक्यता। पालघरमध्ये महावितरण कंपनीच्या कंत्राटी कामगारांचं काम बंद आंदोलन। मागील 3 महिन्यांपासून कामगारांचं वेतन रखडवल्यानं मान्सूनपूर्व तयारी अंतर्गत विभागानं मोठी कामं हाती घेतली असताना कामगारांचं आंदोलनाचं हत्यार। अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये युरिया खतासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी। तर खत विक्री केंद्राबाहेर शेतकऱ्यांची रांग। खरीपासाठी पुरेसे युरिया खत उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी।
छत्रपती संभाजीनगरमध्ये हत्या प्रकरणातील आरोपींची पोलिसांकडून धिंड. सिडको पोलीस ठाणे परिसरामध्ये 2 दिवसांपूर्वी हत्या झाल्याचं होतं प्रकरण. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस आयुक्तांच्या फसवणुकीचा प्रयत्न. आयुक्तांना भेटण्यासाठी बनावटगिरी केल्याचं उघड. एका महिलेसह 3 अटक. बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पालघरमध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मामाकडून 8 वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार. कासा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. जळगावच्या धरणगाव तालुक्यामध्ये 5 वर्षाच्या चिमुकलीवरती अत्याचाराचा प्रकार. धरणगाव पोलिसांकडून 35 वर्षीय आरोपीला अटक. दीपक लोहार असं आरोपीचं नाव.